प्रभु रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे। गातो मुखी हरिनाम हरिनाम, गातो मुखी हरिनाम। अंतरी माझ्या रात्रंदिन वास करील श्रीराम, श्रीराम 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 प्रभु श्रीराम। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप मनापासून स्वागत। प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि मर्यादा पुरुषोत्तम मानले जातात। गुरुवारी म्हणजेच आज 26 मार्च 2026 रोजी संपूर्ण देशभरात श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तेव्हा प्रभू रामांचा जन्म झाला असे मानले जाते। या मंगल दिनानिमित्त पूजेचा विधी, शुभ मुहूर्त आणि मंत्राची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। रामनवमी हा दिवस केवळ उपवास करण्याचा नसून श्रीरामांच्या आदर्शांना आठवण्याचा आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस आहे। प्रभू श्रीरामांचा जन्म मध्यान्हकाळी म्हणजेच दुपारी झाला होता, त्यामुळे पूजेची मुख्य वेळ दुपारी 11:05 ते दुपारी 1:35 असणार आहे। दुपारी 12:40 म्हणजेच दुपारी 12 ते 12:40 या दरम्यान राम मंदिरांमध्ये पाळणा हलवला जातो आणि जन्मोत्सव साजरा केला जातो। आता घरच्या घरी रामनवमीची पूजा कशी करायची हे आपण बघूया। सकाळी लवकर उठून स्नान करून घराची तसेच देवाऱ्याची स्वच्छता करावी। पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि भक्त हनुमानांची मूर्ती किंवा तसबीर ठेवावी। शक्य असल्यास श्रीरामांच्या मूर्तीवर पंचामृताने शुद्ध जलाने अभिषेक करावा। श्रीरामांना पिवळी फुले, तुळशीची पाने, चंदनाचा टिळा आणि अक्षता अर्पण कराव्या। श्रीरामांना सुंठवडा खूप प्रिय आहे। सुंठवडा म्हणजेच गुळ आणि सुंठ यांचे मिश्रण, हे आपण त्या नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो। तसेच खीर किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल। या दिवशी रामरक्षा स्तोत्र, रामाष्टक किंवा रामायणाचे वाचन करणे हे अत्यंत शुभ फलदायी मानले जाते। दुपारी 12 वाजता श्रीरामांच्या बालमूर्तीला पाळण्यात ठेवून फुलांनी सजवले जाते। यावेळी महिला एकत्र येऊन पारंपरिक पाळणा गातात। रामनवमीच्या दिवशी तुम्ही श्रीराम जय जय राम या मंत्राचा 108 वेळा जप केल्यानंतर मनाला शांती आणि शक्ती मिळते। तसेच राम गायत्री मंत्राचं देखील तुम्ही पठण करू शकता। तो मंत्र असा आहे, ओम दशरथाय विद्महे सीता वल्लभाय धीमहि तन्नो रामः प्रचोदयात्।